बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल अर्णब गोस्वामीने देवेंद्र फडणवीसांचा एक इंटरव्ह्यू घेतला. 1 तास 5 मिनिटांच्या 23 प्रश्नांच्या ह्या इंटरव्ह्यूमध्ये देवेंद्र फडणवीसांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले आणि सारे प्रश्न होते शिवसेनेच्या बाबतीतले, उद्धव साहेबांच्या बाबतीतले. देवेंद्र फडणवीसांनी 2च दिवसापूर्वी अलमारीतले सांगाडे बाहेर काढले होते आणि ते बाहेर निघतील, ते काढले जातील वगैरे डायलॉग फेकले. त्याच्यानंतर गेली 3 दिवस झाले आपण त्यांना डायलॉग त्यांच्यावरच मारतोय आणि ते सारे सांगाडे बाहेर काढतोय जे देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये अलमारीत गाडले गेले होते. मग जस्टिस लोहिया असतील, हिरेन पंड्या असतील आणि अजूनची बरीचशी गुलदत्यास असलेले सांगाडे मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. पण आज देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले. ह्या 23 प्रश्नांवर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले जरा पहा आणि त्याच्यावर त्यांचा समाचार नक्की ह्याच व्हिडिओत घेतला जाईल. हा व्हिडिओ करता करता मी तुम्हाला काही क्लिप्सही दाखवेल ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अर्णब गोस्वामी यांच्यातलं चर्चासत्र आहे. सगळ्यात पहिलं, त्यांनी जेव्हा मुंबईच्या प्रश्नांवर काही प्रश्न विचारले तेव्हा देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत नक्की ऐका. सारे प्रोजेक्ट्स रुके हुए थे. महाराष्ट्र जो देश का सबसे प्रगतिशील राज्य है, वो राज्य रुका हुआ था. हमने उसको गति दी, हमने प्रगति दी, हमने जो हमारे प्रोजेक्ट्स हैं उनको बिल्कुल पटरी पर लाया है. तो मुझे लगता है कि चैलेंजिंग रहा है, लेकिन काम करने में अच्छा लगा. आप कह रहे हैं कि आप हे म्हणतायत महाराष्ट्राची प्रगती थांबली होती, सगळे प्रोजेक्ट थांबले होते, आम्ही त्याला, ते चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी, पण आम्ही त्याला पटरीवर आणलं. काय पटरीवर आणलं लक्षात घ्या. जवळजवळ 4 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट गुजरातला गेली. त्यानंतर बुलेट ट्रेन सारखा नको असलेला प्रोजेक्ट माथ्यावर मारला गेला ज्याची फंडिंग महाराष्ट्राच्या सरकारच्या तिजोरीतून 70% होणार आहे. पुढची गोष्ट, बारसू सारखे पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प आपल्या माथ्यावर मारले. त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, सरकार जाता जाता म्हणजे देवेंद्र फडणवीस काळजी व मुख्यमंत्री संपत असताना त्यांचा काळ, त्यांनी 40,000 कोटी केंद्राला निधी परत पाठवला. कारण त्यांना माहिती होतं आपलं सरकार येताना काही दिसत नाहीये. 40,000 कोटी केंद्राला परत दिले. त्यानंतर पुढचं सांगतो, तिजोरी रिकामी करून महाविकास आघाडीच्या हातात त्यांनी चाव्या दिल्या. त्याच्यानंतर आला कोविड काळ आणि ह्या कोविड काळातली सापत्न वागणूक मी तुम्हाला पुढे सांगेल. कोविड काळामध्ये जे काही घडलं ते तुमच्या सर्वांसमोर आहे. मग अशा प्रकारचं हे सुंदर काम ह्यांना करायचं होतं का? महाराष्ट्रातला हा त्यांना गाडा हाकायचा होता का? पुढचं सांगतो, त्यांनी आरे कॉलनी विषयी सांगितलं. आरे कॉलनीमध्ये म्हणतायत की काही झाडं तोडल्याने काय फरक पडणार होता. तुम्ही त्यांचे स्टेटमेंट त्यांच्या व्हिडिओत जाऊन पहा. 1.48 मिनिटावर त्यांचं हे स्टेटमेंट आहे. आरे कॉलनीतली झाडं, मुळात आरे कॉलनीतली झाडं तोडणं हा विषय नव्हता. आरे कॉलनी हा मुंबईचा एक अतिसंवेदनशील भाग आहे जिथे जैवविविधता आहे, बिबट्यांचा वावर असतो तिथे, वन्यजीव प्राण्यांचा वावर असतो तिथे. जवळजवळ गेल्या काही महिन्यात गेल्या 1 वर्ष 1.5 वर्षात कित्येक बिबटे तिथे मारले गेलेत गाड्यांच्या खाली येऊन. त्यासाठी आदित्य साहेब म्हणत होते पर्यावरण मंत्री असताना की हा भाग नको, त्या जागी आपण पर्यायी जागा देऊ. आणि पर्यायी जागा जर थोडीफार खर्चिक पडत असेल तर त्याला एवढा फरक का पडायला हवा, याच्यावरही कुणाचं उत्तर नाही. तिसरं त्यांनी सांगितलं, शिवसेनेची त्यांनी कामं वाचलीत. आता शिवसेनेची काय त्यांनी कामं वाचलीत तुम्ही नक्की पहा. स्वतःची कामं दाखवून शिवसेनेची कामं वाचलीत त्यांनी. मला व्हिडिओ पुढे पुढे घेण्यात थोडासा वेळ लागेल, तेवढं सहकार्य करा. रोका गया. आता बघा शिवसेनेची कामं कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस वाचून दाखवत आहेत. और ऐसे सारे प्रोजेक्ट्स महाराष्ट्र में हमने जो प्रोजेक्ट शुरू किए थे उन प्रोजेक्ट्स को रोकने का काम सरकार ने किया. जैसे ही हम आए तुरंत हमने बुलेट ट्रेन का काम शुरू किया, हमने मेट्रो 3 का काम शुरू किया, हमने ट्रांस हार्बर लिंक के काम को बढ़ाया, हमने कोस्टल रोड के काम को आगे बढ़ाया, हमने समृद्धि हाईवे के काम को, सारी चीजें कंप्लीशन पे हमने. आप कह रहे हैं आपको टारगेट करने. आता हे साहेब म्हणतायत कोस्टल रोड, समृद्धी हायवे, ही सगळी जी कामं, ट्रान्स हार्बर, ही सारी कामं शिवसेनेची कामं होती. शिवसेनेने ह्याचा निर्णय घेतला होता आणि शिवसेनेकडनं मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत याचं फंडिंग होणार होतं. या सगळ्या कामांचाही धडाका सांगतायत. यांना खरं तर हे सांगायला पाहिजे की जर तुम्हाला मुंबई गोवा या हायवे विषयी प्रश्न विचारला तर मग तुमची तिथे दातखिळी का बसते. तुम्ही जर बुलेट ट्रेन करू शकता, तुम्ही समृद्धी करू शकता, तुम्ही मुंबई वडोदरा हायवे करू शकता, मग सगळ्यासाठी तुम्हाला सगळं काही जमत असेल तर मुंबई गोवामध्ये तुम्हाला का असं होतंय की तो हायवेच तुमच्याच्याने बनत नाहीये. फक्त तिथले आमदार खासदार स्वतःचे नाहीयेत म्हणून. म्हणजे हे सारं राजकारण होतंय. मला संबंध कोकणवासियांना हे सांगायचंय, तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष द्या. काय करतायत हे बघा. आमदार खासदारांनी, शिवसेनेच्या आमदार खासदारांनी कायम पाठपुरावा केला, पण तशा प्रकारचं सहकार्य यांच्याकडनं झालं ना, यांच्या वरिष्ठांकडनं कधी झालं. पुढे तुम्हाला सांगतो, यांनी शिंदेच्या जाहिरातीवरून काही गोष्टी विचारल्यात. जेव्हा अर्णब गोस्वामीने शिंदेच्या जाहिरातीवरून काही प्रश्न विचारले, काय होते पहा. नरेंद्र मोदी देश के लिए, एकनाथ शिंदे
महाराष्ट्र के लिए आपको इसके बारे में पता नहीं था और ये कह रहे हैं कि दैट इज द प्रूफ। एक्चुअली वो कहे ना कहे, इससे इंप्रेशन क्या जाता है? देखिए, देयर इज अ फाइट इन बिटवीन एट द टॉप बिटवीन एकनाथ शिंदे एंड देवेंद्र फडणवीस। आप दोनों में डिफरेंसेस क्या है क्या? देयर इज नो फाइट। शिंदे जी ने दूसरे दिन स्वयं मुझसे बात की और कहा ये गलत ऐड गई है, ये हमारे लोगों ने गलती की है। और मैं आपको बहुत शिंदे जी ने ये हमें स्पष्ट रूप से कहा की ये गलत ऍड आहे, हमारे लोगों ने गलती की आहे. म्हणजे शिंदेनी दिलगिरीच व्यक्त केल्यासारखं झालं. बरं, ही गलती जर ह्यांच्या लोकांनी केली असेल तर ह्यांच्या लोकांमधला पहिला गलती करणारा खासदार श्रीकांत शिंदे होते. मग खासदार श्रीकांत शिंदेनी ही चूक केली असं तुम्हाला म्हणायचंय का? एखादा खासदार ही चूक करू शकतो का? हे तुमच्यामध्ये सारं काही आलबेल आहे हे दाखवण्याचा वारंवार जो प्रयत्न होतो तो साऱ्यांनी पाहिला. त्याच्यानंतर ती कोल्हापूरचं काय असेल, कुठे कुठे तुमची सभा होती, तुमचं ते एबीपी माझावर आलं, 20-20 मिनिटं तुम्ही एकमेकांची तोंड पाहिली नाहीत. मग हे सारं आलबेल असल्याचा हा प्रकार का करण्यात येतोय? त्याच्याही पुढे तुम्हाला जाऊन सांगतो. त्यांनी काय सांगितलं की हमारे लोगों ने गलती की है. मग हे लोक नेमके कोण होते हे तुम्ही सांगितलं नाहीयेत. त्याच्यानंतर मीडियाने ते प्रूफ केलं की हमारे लोक म्हणजे हे लोकांमध्ये हा श्रीकांत शिंदे असल्याचा हात निघाला आणि त्यानंतर हे प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न झाला. ती चुप्पी वगैरे तोडली यांनी आणि एकमेकांशी पुन्हा मिळीभगत हात मिळवणी करण्यात आली. पुढचा त्यांचा प्रश्न बघा, 6व्या प्रश्नावर आपण आहोत. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री बनतील का? हा अर्णब गोस्वामीचा पहिला प्रश्न. आणि मला अर्णब गोस्वामीला ह्या प्रश्नावर ते पॉइंट्स द्यावेच लागतील, कारण अर्णब गोस्वामीने शेवटपर्यंत हा प्रश्न सोडला नाही. त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी मान सन्मानाच्या गोष्टी केल्या, भरपूर सारं काही म्हणजे विषय पलटवण्याचा प्रयत्न केला, पण अर्णब गोस्वामी त्यांना टू द पॉइंट घेऊन येत होता. आता तसं पाहायला गेलं तर हा इंटरव्ह्यू हा काही ठरलेला आहे वगैरे ह्या भानगडीत मी जाणार नाही, पण प्रश्न काय असणार आहेत याचं हे सगळं माहीत असतं. इंटरव्ह्यूअरलाही माहिती असतं आणि जो इंटरव्ह्यू देतो त्यालाही माहिती असतं की आपल्याला काय प्रश्न विचारले जाणार आहेत. पण ह्याच प्रश्नांवर टिकून राहावं हा काही भाजपचा एक आग्रह होता का याच्यावर देखील एक शंका मनात तयार होते, कारण ह्या प्रश्नावर अर्णब गोस्वामी हल्लाच नाहीये. अर्णब गोस्वामी काय म्हणतायत ह्या प्रश्नावर तुम्हाला सांगतो मी. अर्णब गोस्वामीचा पहिला प्रश्न आहे, हे सगळं अचानक ठरलं होतं, ही गोष्ट खरी आहे का? तुम्हाला ते वाक्य काढून दाखवतो मी अर्णब गोस्वामीचं. अर्णब गोस्वामी नेमके काय म्हणाले होते स्पष्ट रूप से देवेंद्र फडणवीस का, इसलिए मेरी बघा. पार्टी मुझे जो कहेगी, मेरी पार्टी ने तो मुझे उप मुख्यमंत्री बनाकर सम्मान किया. मेरी पार्टी बोलती चपरासी बनो तो भी मैं बन जाता. उस दिन आपने कहा था, प्रेस कॉन्फ्रेंस आपने की थी, आपने कहा था मैं कोई पद में नहीं रहूंगा. मुझे याद है दोपहर को प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी, आपने कहा मुझे कोई पद में नहीं रहना. उसके बाद आपके पार्टी के नेता ने हमारे प्रोग्राम पर लाइव कहा कि हमने क्या हुआ था? मैंने पार्टी को कहा था कि देखिए एक संदेश ऐसा जाएगा कि मैं पदों के लिए इतना लालची हूं कि मुख्यमंत्री था और उप मुख्यमंत्री बन गया, इसलिए मुझे पार्टी का काम दीजिए. और बात भी वही हुई थी. लेकिन बाद में ऊपर हमारे नेताओं में बातचीत हुई और उनको ऐसा लगा कि कोएलिशन गवर्नमेंट है, इसको चलाना पड़ेगा, चलाने के लिए कोई अनुभवी चाहिए, इसलिए उन्होंने मुझे आदेश किया. हाँ, मैं बिल्कुल ये मानता हूँ कि इट वॉज अ शॉक फॉर मी. क्योंकि व्हाट वाज द शॉक? कि उप मुख्यमंत्री बनना है, क्योंकि मेरे माइंडसेट ये पार्टी चलाना, ये माइंडसेट में मैं चला गया था और अचानक मुझे बताया गया. लेकिन आज अगर मुझे पूछेंगे तो मैं मानता हूं कि मेरे नेताओं का निर्णय बिल्कुल सही था, क्योंकि आज मैं वहां पर हूं तो जो हमारा एजेंडा है वो ठीक से चला पा रहा हूं, हमारी पार्टी को संभाल पा रहा हूं, हमारी सरकार को मेरे अनुभव का फायदा मिलता है. तो मुझे लगता है कि जो निर्णय उस समय लिया गया वो बिल्कुल सही निर्णय था. क्या वो परमानेंट निर्णय है? 2024 को देखते हुए भी क्या वो एक परमानेंट निर्णय है कि वो तो उस समय के लिए लिया गया जब अभी 1 साल पहले आपको मुख्यमंत्री बनाया गया, आपने एक्सेप्ट कर ली, उसको कॉम्प्रोमाइज कहे कि एडजस्टमेंट कहे. मगर आने वाले साल में महाराष्ट्र में चुनाव होने वाले हैं फडणवीस जी. आपके पार्टी के कार्यकर्ता नहीं चाहेंगे कि देवेंद्र फडणवीस को फिर से मुख्यमंत्री के चेहरे में. आता हा प्रश्न लक्षात घ्या. आता अर्णब गोस्वामी त्याला वारंवार सांगायचा प्रयत्न करतोय की निवडणुका नक्की कुणाच्या नेतृत्वात होणार. बरं, नेतृत्व तर त्यांनी मागेच सांगितलंय, पण निवडणुकांनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा नक्की कोण असणार हा प्रश्न अर्णब गोस्वामी वारंवार खेचून ताणून ओढून सांगायचा प्रयत्न करतोय, पण देवेंद्र फडणवीसांनी एकदाही त्याच्यावर स्पष्ट उत्तर दिले नाही. हे तुम्हाला आता मी पुढच्या व्हिडिओत दाखवतोच आहे.
यांनी फक्त काय सांगितलं, आमच्यामध्ये सगळं ओके आहे, हे मी त्यांना कधीही असं मान सन्मान त्यांचा कधीही कमी करत नाही किंवा ते मला उपमुख्यमंत्री असल्यासारखं भासवत नाहीत. मग त्यांच्या मुलाचा राजीनामा नेमकं कशासाठी मागत असतात मला नाही माहिती, किंवा माईक कशासाठी खेचला जातो हे माहिती नाही, किंवा सर्वेच्या जाहिराती कशासाठी अशा उलट्या सुलट्या येतात हे माहिती नाही. यांच्यात जर एवढं सारं काही बेबनाव असेल. पण अर्णब गोस्वामीच्या प्रश्नाला कसं मस्तपैकी टाळलं जातं नक्की पहा. चेहरा बनकर उनको सामने रखा जाए. देखिए कोई भी पार्टी ये चाहती है, आप अवॉइड मत देखिए देखिए मैं बिल्कुल बहुत साफ उत्तर देता हूँ, मैं अवॉइड करता ही नहीं कोई चीज़. रणोज जी खुद चिंता मत कीजिए. देखिए कोई भी पार्टी ये चाहेगी और कार्यकर्ता चाहेंगे कि हमारा नेता मुख्यमंत्री बने, पर मैं आपको बहुत स्पष्ट रूप से ये कहना चाहता हूँ, 2024 का चुनाव ये शिंदे जी मुख्यमंत्री रहते हुए ही हम लड़ेंगे, और जो मुख्यमंत्री होता है वही सरकार का नेता होता है, उसी नेता के नेतृत्व में चुनाव होता है. नेतृत्व में चुनाव होना और उसी चेहरे को मुख्यमंत्री फिर से बनाना ये दो अलग बातें हैं. देखिए आपने 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 मैं दोहराऊंगा सवाल फडणवीस जी. मैं चाहता हूं कि आप अवॉइड ना करें, क्योंकि मैं नहीं, जितने लोग इस इंटरव्यू को देख रहे हैं उनके मन में यह सवाल है. देवेंद्र फडणवीस जी, यू हैव बीन चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, आप मुख्यमंत्री रह चुके हैं. आपको मैंने देखा उस दिन जब आप पर अनाउंसमेंट आपकी हुई, आप खुद शॉक्ड थे, वो दिख रहा था. आपने एक्सप्रेस नहीं की, मगर आप सरप्राइज थे. फडणवीस जी, हु इज द चीफ. आता हा अर्णब गोस्वामीचा थोडासा इतिहास तुम्हा सर्वांना माहितीच असेल, पण अर्णब गोस्वामी प्रो भाजपा आहे. अर्णब गोस्वामीला भाजपच्या व्यतिरिक्त तिथे कोणी बसतंय हे त्याला स्वतःलाही पसंत पडत नाही. आता चला ही गोष्ट वेगळी की आता इथे देवेंद्र आणि एकनाथ हे एकत्र येतात आणि त्याच्यामुळे त्यांचं सरकार बनतंय, पण अर्णब गोस्वामीला स्वतः तिथे भाजपचा मुख्यमंत्री बघायचा आहे की काय, असं काही असल्यामुळे कदाचित ते वारंवार खोदून विचारलं जात आहे. चला काही असो, ते तुमच्या माझ्या पथ्यावरच पडलंय आणि या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस काय देत आहेत तुम्ही सर्वांनी पहा. शेवटपर्यंत म्हटले नाहीत की एकनाथ शिंदेनाच पुढच्या वेळेस मुख्यमंत्री बनवू. पहा काय म्हणतायत ते. शिंदे जी के नेतृत्व में हम लड़ने वाले, ये पक्का है. वो हमारी सरकार के मुखिया है. अगर उस समय हमारी पार्टी को कोई और निर्णय लेना है तो हमारी पार्टी उस समय तय करेगी, पर मुझे लगता नहीं है कि कोई दूसरा निर्णय लेने की आवश्यकता है. दूसरा निर्णय यानी कि आप ऐसा कहते हैं कि कोई चीफ मिनिस्टर फेस प्रोजेक्ट करो, कोई दूसरा करो, तो ऐसा मुझे आवश्यकता नहीं लगती. लेकिन ये मैं वापस कह रहा हूं कि ये कहने का अधिकार मेरा नहीं, मेरी पार्टी का अधिकार है. शेवटी कुठेही त्याला समजलं नाही की आता मला काय बोलावं लागेल, तर मी कसं सांगू की नाही, एकनाथ शिंदेला आम्ही कधीही पुढचं मुख्यमंत्रीपद देणार नाही हे स्पष्ट सांगू शकत नाहीत. या गटाचे हाल फार खराब आहेत. शेवटी देवेंद्र फडणवीसांनी काही का होईना विषय पलटी मारायला सांगितलं. आमचे देशातील नेतृत्व ठरवेल, आमचे अध्यक्ष सांगतील, म्हणजे की JP नड्डा. आणि समजा हाच प्रश्न तिथे जर नड्डा बसले असते, नड्डांना विचारला असताना, तर नड्डा म्हटले असते मोदी सांगतील, आणि मोदींना विचारलं असतं ते म्हटले असते बघून घेऊ. हे स्पष्ट आहे. ह्या गटाचे हाल फार खराब आहे. त्यांना कोणीही सांगत नाही की भविष्यात तुम्ही मुख्यमंत्री पण राहाल की नाही. मग हा सारा बेबनाव, हा सारा डाव कशासाठी रचून आणण्यात आला मला काहीच कळत नाही. या गटाचं भविष्य तरी काय असणार आहे. फक्त शिवसेनेचं नाव आणि चिन्ह मिळवलं म्हणजे शिवसेना मिळते असं नाही होत आहे. तुम्ही फक्त माणसं चोरून घेताय, पण त्या माणसांसोबत असलेला पक्ष कुठे आहे तुमच्याकडे, आणि सोबत हे असले जहरी मित्र. ह्या जहरी मित्रांच्या जहरी प्रतिक्रिया पुढे तुम्हाला ऐकायला दाखवतोच. पहा. प्रॉब्लम हो रहा है आपके और शिंदे जी की पार्टी के बीच. उनके बेटे ने एक स्टेटमेंट दी है कि जरूरत पड़ेगा तो मैं MP पोस्ट से रिजाइन कर दूं. मगाशीच तुम्हाला म्हटलं त्यांचा मुलगा ते MP पोस्टचं रिझाईन वगैरे. असो, ह्या जास्त काही गोष्टी नाहीत. ह्या गोष्टींना मी खरं तर माझ्या लिस्टमध्ये स्थान सुद्धा दिलेलं नाहीये. ते काय म्हणतायत, हे देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत बघा, की हाच लढेल, कदाचित कल्याणची जागा एकनाथ शिंदेच लढेल. अहो देवेंद्र फडणवीस, एवढ्या आत्मविश्वासाने तुम्ही बोलू नका. कदाचित तुम्ही म्हणाल की हा लढेल, पण याला विचारा, श्रीकांत शिंदेंना विचारा की तू स्वतः लढणार आहेस का. कारण तो आत्मविश्वास श्रीकांत शिंदेमध्ये असला पाहिजे, कारण श्रीकांत शिंदेंना कल्याण आणि ठाणे दोन्ही लोकसभा सेफ नाहीयेत, हा यांचा स्वतःचा आणि आमचा अहवाल सांगतो. ठाणे लोकसभेमध्ये त्यांचा दारुण पराभव होईल जर कधी चुकून वाकून इकडे तरी विचार केला ना ठाण्यामधून, आणि कल्याण तर संपलंच आहे साहेब. पुढचा त्यांचा मुद्दा त्यांनी काय सांगितलं बरं मला तुम्ही सांगा, तुम्ही यांच्या नेतृत्वात लढणार. तुम्ही एकदा तरी का सांगत नाही की शिंदे पुढचे मुख्यमंत्री असतील, कारण त्यांनी हा सारा प्रकार घडवलाय, त्यांना थोडी तरी अजून थोडी मोठी बक्षिसी द्यायला पाहिजे की नाही, का फक्त 2.5 वर्षांची बक्षिसी देणार आहात. पुढचा त्यांचा प्रश्न आहे शरद पवारांच्या विषयीचा, आणि तुम्हाला तो प्रश्न काय आहे पहा. अगदी इंटरेस्टिंग प्रश्न यांनी विचारलेत तिथे, आणि हे प्रश्न खरं तर फार गरजेचे होते. मला काही अर्थी तरी का होईना, पण
अर्णब गोस्वामीला याचं थोडंसं क्रेडिट आपल्याला द्यावंच लागेल, कारण अर्णब गोस्वामीने मुझे आवश्यकता नहीं लगती कुणाच्या फेवरमध्ये आहेत कुणाच्या नाही हा नंतरचा प्रश्न, पण प्रश्न विचारलेत ते अगदी टू द पॉइंट विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया यांचा. एक छोटा अलग नहीं है इसमें बघा. एक पार्टनर को लेके चलना, फिर आप मुख्यमंत्री थे, आप डेप्यूटी चीफ मिनिस्टर है, आपने खुद बोला कि आप प्रोटोकॉल हैंडल करके चीजें कहते हैं, तो सिचुएशन अलग नहीं है बहुत ज्यादा. अलग तो है ही, पर देखिए शरद पवारांविषयीचा प्रश्न चालू आहे. कि जिस प्रकार की सरकार हमने 2.5-3 साल यहाँ पर देखी, उस परिस्थिति का मैं विचार करता हूँ और उस समय के महाराष्ट्र का मैं विचार करता हूँ, तो मैं ऐसा कहता हूँ कि दिस इज अ वेरी गुड अरेंजमेंट. ये बहुत अच्छी अरेंजमेंट है. देखिए कोई भी कोalition गवर्नमेंट में कोई भी 100% आपके मन की चीजें आप नहीं कर सकते, पर मैं सेटिस्फाइड हूँ कि अधिकतर चीजें जो मैं तय करता हूँ वो यहाँ हम कर पाते हैं. फडणवीस जी, एक है मिस्ट्री, द मिस्ट्री ऑफ शरद पवार. हा डायलॉग पहा. शरद पवार क्या कर रहे हैं, क्या करना चाहते हैं, उनके मन में क्या है, क्या करते हैं, आगे क्या करते हैं, मतलब बिहाइंड क्लोज डोर्स क्या करते हैं. 2019 में आपने अलायंस बनाई चंद दिनों की अजीत पवार के साथ, और आप दोनों ने 23 नवंबर को यू बोथ टुक ओथ अर्ली इन द मॉर्निंग, सारे मीडिया को आपने शॉक दिया और आपने कहा इट वाज ओनली आफ्टर डिस्कशंस विद पवार दैट वी डिसाइडेड टू फॉर्म द गवर्नमेंट. यानी कि आपने कहा, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, देवेंद्र फडणवीस खुल्या मीडियावर सांगतायत की शरद पवारांना विचारूनच आम्ही हा सारा प्रकार केला होता, किंवा अजित पवारांनी हा सारा प्रकार केला होता. शरद पवार ह्या सगळ्यामध्ये आहेत, फक्त शरद पवारांनी 3 दिवसांच्या आधी फक्त पलटी मारलेली आहे आणि आमचा हा प्लॅन त्यांनी अनसक्सेसफुल केला. आता शरद पवारांनी पलटी मारली की शरद पवारांनी तुमचा गेम केला, हा तुमचा प्रश्न राहिला. शरद पवारांनी ह्याच्यातून काय राजकारण साधण्याचा प्रयत्न केला तर तुमचा प्रश्न राहिला. पण मला ह्या सगळ्यातून एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. तुम्ही हा सगळा जो प्रयत्न केलात, मग तुम्ही जे कराल ते हिंदुत्वाच्या नावाखाली, आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस बरोबर गेली ते काय होतं? मग ते हिंदुत्व नव्हतं, आणि हे ठरवण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? म्हणजे आपण जर राष्ट्रवादी बरोबर केलं, म्हणजे ते काय म्हणतात, दुसऱ्याचं ते कार्टन आपला तो बाब्या, हा प्रकार मला इथे स्पष्ट दिसतो. त्यांनी अजून का सांगतो तुम्हाला, त्यांचं अजून एक वाक्य आहे त्याच्यामध्ये, पण शरद पवारांचं राजकारण सगळ्यात पहिली गोष्ट कुणाला कळत नाही. हे अर्णब गोस्वामीला कदाचित सारं काही नवीन असेल, पण शरद पवारांनी 1978 मध्ये वसंतदादा पाटलांच्या वेळेस जो काही प्रकार केला तो देवेंद्र फडणवीसांनी सांगायचा प्रयत्न केला. त्यावेळेस शरद पवारांनी एकच डायलॉग त्यांना मारला की ज्यावेळेस हा सारा प्रकार घडला त्यावेळेस तुम्ही प्रायमरी स्कूलमध्ये होतात, आधी माहिती घ्या झाल्या प्रकाराची, की त्यावेळेस मी कुणासोबत सरकार बनवलं होतं. त्यावेळेस जनसंघाबरोबर बनवलं होतं, आणि हे म्हणतात भारतीय जनता पक्षाबरोबर, पण जनसंघाबरोबर सरकार बनवलं होतं आणि जनसंघाबरोबर माझे संबंध आधीपासूनच होते. मग तुमचे आमच्याशी संबंध आधीपासून होते का? म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रवादीचे, ह्या सगळ्यांमध्ये हे देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे फसतात. पण ह्यांना कसं असतं, बोलायचंय पण रेटून बोलायचंय, ऐकायला कोण आहे? आता काय तर आता मीडिया तर काही जास्त प्रश्न विचारतच नाहीये, मग ठरलेले आहे असे प्रश्न. पुढचा मुद्दा असा आहे, मैं भूलता नहीं हूं, अगर मैं भूलता तो यह सरकार नहीं बनती. एका डायलॉगवर त्यांनी अर्णब गोस्वामीने त्यांना विचारलं, आप शायद भूल रहे, आप याद करिए शरद पवार से आपकी अभी भी बात होती है क्या? तर म्हणतात काय साहेब, मैं कोई चीज भूलता नहीं हूं. मग हेच आम्ही सांगतोय, हा बदला घ्यायचा जो प्रयत्न झालाय ना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, हा बदला फार दूरपर्यंत जाणार आहे, आणि हा बदला या महाराष्ट्राच्या राजकारणावर फार दूरगामी परिणाम करणार आहे. तुम्ही केलं ह्या सगळ्यासाठी तुम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलात, कारण मी विसरत नाही, किंवा मी बदला घ्यायचा आहे म्हणून मी माझं हिंदुत्व राष्ट्रवादीकडे गेलो होतं. मग आम्हाला आमचा स्वाभिमान आहे की नाही? शिवसेना म्हणून आम्हाला आमचा स्वाभिमान आहे. आम्हाला जेव्हा दिलेला शब्द पाळला गेला नाही, त्यावेळेस मात्र जेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस बरोबर गेलो तेव्हा आम्ही हिंदुत्वाशी फारकत घेतली. आणि हे सर्टिफिकेट वाटणारा हा भारतीय जनता पक्ष कोण आहे नक्की? जो मेहबूबा मुफ्तीच्या मांडीवर जाऊन बसला होता, हा नक्की कोण? याच्याविषयी बोलणार नाहीत फडणवीस बोलता बोलता एका प्रश्नामध्ये अजून असंही म्हणून गेले, आम्हाला आयडिओलॉजी आमच्या अशा आहेत, आम्ही कधी MIM बरोबर जाऊ शकत नाही, मुस्लिम लीग बरोबर जाऊ शकत नाही, आम्ही काँग्रेस बरोबर, पण आम्ही मेहबूबा मुफ्ती बरोबर जाऊ शकतो. आणि MIMचा विषय काढताय देवेंद्र फडणवीस. तुमच्या दानवेंना विचारा, दानवेंनी आताच कर्नाटकाच्या निवडणुकीच्या शेवटी निझळ लागल्यानंतर इम्तियाज जलील
यांना एक प्रश्न विचारला होता एका जाहीर सभेमध्ये संभाजीनगरमध्ये की तुम्ही यावेळेस कर्नाटकात उमेदवार का उभे केले नाही, तुमच्यामुळे आमचा पराभव झाला. याचा अर्थ काय होतो देवेंद्रजी? याचा अर्थ हा होतो की तुमची बी टीम आहे ती MIM. आता तुम्ही वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवायचा प्रयत्न केला, ठीक आहे, तुम्ही एकटेच बसला होता. आमच्यासारखे जर प्रश्न विचारणारे जर तिथे बसले असते ना तर कदाचित तुम्ही अर्धा इंटरव्ह्यू सोडून गेला असतात. आम्ही तुमच्या अनुभवांसमोर, आम्ही तुमच्या ज्ञानासमोर, आम्ही तुमच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीसमोर आम्ही कदाचित शून्य असू, पण प्रश्न आम्हाला चांगल्या प्रकारे विचारता येतात देवेंद्रजी. पुढे ऐका. याच्या पुढे यांनी मी प्रामाणिक नाही वगैरे हा जो भाग आहे ना हा तुम्हाला स्वतः ऐकावा लागेल, कारण हा भाग त्यांच्या तोंडून जितका ऐकाल तितकाच तो चांगला दिसेल. नहीं अभी कर रहे हैं, डबल गेम खेलते हैं. और हम पॉलिटिक्स, बिजनेस पार्ट अलग है, आपकी पार्टी अलग है. हाँ बिल्कुल अलग है. उन्होंने कहा कि जनसंघ उस समय मेरे साथ थी, मगर देवेंद्र फडणवीस जी, सवाल मेरा ये है जी. बघा आता ते काय म्हणतात, शरद पवारांचं जनसंघाचं मी सांगितलं, त्याच्या पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस मान्य करतायत की मी प्रामाणिक नाहीये आणि राजकारणामध्ये कसं जिवंत राहायचं असतं, कशा प्रकारे तत्वनिष्ठा विकून टाकायच्या असतात, हे देवेंद्र फडणवीस स्वतः मान्य करतायत. नक्की ऐका. क्या भारतीय जनता पार्टी की कांग्रेसिफिकेशन हो चुकी है? कोई किसी के साथ भी हाथ मिला लेते हैं, आइडियोलॉजी का जगह नहीं है. क्या क्या अगर आपने जब अजित पवार के साथ सरकार बनाई, एक है कि आपको किसी ने धोखा दिया तो आपको बनाना पड़ा, मगर वो कंपल्शन है, क्या वो अच्छी सिचुएशन? और इससे जुड़ा हुआ सवाल क्या पॉलिटिक्स में नीट है का? आपको जिंदा रहना पड़ता है. आप आइडियोलॉजी तभी अपनी एनफोर्स कर पाओगे जब जिंदा रहोगे. जिंदा रहोगे. आज मुझे बताइए समाजवादी कहाँ है? ना वो समाजवादी रहे ना उनकी आइडियोलॉजी रही. हम जिंदा है. देखिए मैं बार बार ये कहता हूँ कि मैं कोई दुनिया का सबसे ईमानदार आदमी नहीं हूँ. मैं भी पॉलिटिक्स में कुछ कॉम्प्रोमाइज करता हूँ, लेकिन मुझे पता है कहाँ तक जाना है, मेरी सीमा क्या है. मुझे जब पॉलिटिक्स, हा माणूस म्हणतो पॉलिटिक्समध्ये जिंदा राहणं हे महत्वाचं आहे, जिवंत राहणं. आयडियोलॉजी नंतर बघता येतील, जर जिवंत असू तर आयडियोलॉजी. समाजवादी आज कुठे आहे? आणि हाच माणूस पुढे जाऊन संभाजी महाराजांचं नाव घेतो, जे औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारलं. त्यावेळेस जर संभाजी महाराज म्हटले असते सध्या मी जिवंत राहून घेतो, पण ह्यांचा धर्म घेऊन टाकतो, कधी कमीत कमी जिवंत राहील, सरसरामत राहील तर पगड्या पचास बांधू आपण, असं जर संभाजी महाराज म्हटले असते तर संभाजी महाराज चांगलं आयुष्य जगले असते अजून मोठं. पण मरण पत्करलं. आपल्या तत्वांशी तडजोडी कधी केल्या नाहीत. हा माणूस म्हणतो की मी प्रामाणिक नाहीये, मी प्रामाणिक नाहीये आणि आम्ही तत्व तडजोडी करतो. काय तुम्ही स्वतः त्याच्या तोंडून ऐकलं तो काय म्हणाला. ही अशी तत्वनिष्ठा विकणारी माणसं, ह्यांच्यासोबत ह्यांना साथ देण्यासाठी निघालेले आपले गद्दार. या गद्दारांचं खरंच भविष्य काय आहे तुम्ही मला सांगा. खरंच ह्या एकनाथ शिंदे गटाचं भविष्य त्यांचं फार घाणेरडं असणार आहे, कारण ही अशा प्रकारची माणसं, ही तडजोडी किंवा राजकारणात जिवंत स्वतःला ठेवण्यासाठी धडपड करणारी ही माणसं कुणालाही कधीही संपवू शकतात. आणि ह्यांच्यासोबत जाणारी माणसांचं भविष्य काय असणार आहे ते पुढे ऐका. हा माणूस अजून काय म्हणतो की हमारी उस समय की मजबुरी थी, म्हणजे एकनाथ शिंदे याच्यासोबत अजित पवारांसोबत जाणं उस समय की मजबुरी. मग आम्हीही तेच म्हणतोय, हे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस बरोबर जाणं ही आपली त्या काळात असलेली एक मजबुरी होती. एकनाथ शिंदेना ही गोष्ट माहिती होती, कारण आपल्याला सुद्धा आपलं अस्तित्व टिकवायचंय. प्रत्येक वेळी या भाजपाच्या मागे आपण फरफटत जाऊ शकत नाही, या कमळाच्या मागे. त्यामुळे आपण काही वेगळे निर्णय मिनिमम कॉमन प्रोग्रामवर घेतले होते. हिंदुत्वाशी फारकत आपण घेणार नाही, घेतली नाही, कधी भविष्यात तो विचार पण येणार नाही. हिंदुत्व हा शिवसेनेचा प्राण आहे, पण आपला हिंदुत्व सर्वसमावेशी आहे हे तुम्ही सांगायला विसरतात सर्वजण. आपण कुठे हिंदुत्वाशी फारकत घेतली? यांनी यांच्या सगळ्या गोष्टी रेटून सांगतात, तिथे आपल्याला आपल्या गोष्टी सांगायला हव्यात. ह्यांनी काय सांगितलं की ते पालघरचं साधूंचं हत्याकांड झालं, त्या पालघरच्या साधूंच्या हत्याकांड झाल्यानंतर त्यांना शिक्षा देखील झाली, पण त्याच्यानंतर त्या शिक्षेला पुढचा अंजाम ह्यांचं सरकार जेव्हा आलं त्यांनी अजूनही या लोकांची शिक्षा कंटिन्यू केलेली नाहीये. आज ती चौकशी पुन्हा रिओपन करून वेगळ्या प्रकारे करायचा प्रयत्न करतात. त्यांना शिक्षा आजता काय झाली नाही. मग यांच्या सरकारमध्ये काय झालं बरं? तुम्हाला पालघर दिसतंय, पालघरमध्ये आपण कुणाचाही मुलाहिजा बाळगली नाही. ती तिकडची सगळी स्थानिक ग्रामस्थ मंडळी होती, त्यांच्याकडनं हा प्रकार घडला गेलेला आहे. आणि काही गोष्टी अशा ते मिसकम्युनिकेशन म्हणता येईल आपल्याला, अनावधानाने काही गोष्टी घडल्या तिथे. पण खारघरमध्ये नेमकं काय झालं? त्या खारघरवर कोणीच काही बोलत कसं नाहीये. त्या खारघरचा हत्याकांड झालेला आहे सरकारी आदेशानुसार, सरकारच्या उपस्थितीत हत्याकांड झालेलं आहे ते, त्याच्यावर कोणी बोलत नाही. नवाब मलिक ते म्हणतायत, अर्णब गोस्वामींनी प्रश्न विचारला, नवाब मलिक तुमच्या सरकारमध्ये आले असते, मग जर अजित पवार आले असते तर मग ते तुम्हाला चाललं असतं का? ज्यांचे दाऊद वगैरे बरोबर संबंध वगैरे वगैरे झाल्या गोष्टी त्या
ते म्हणतायत जेव्हा आम्ही शपथ घेतली तेव्हा हे झालं नव्हतं, आम्ही तर उलट नंतर ते शोधून काढलंय, आम्हाला तुम्ही शाबासकी दिली पाहिजे. जर मला एक सांगा, अजित पवारांचं तुमचं सरकार जर शक्य झालंच असतं किंवा ते चाललं असतं, मग खरंच नवाब मलिकांची केस बाहेर जरी आली असती का, ते तुम्ही खरंच शोधलं असतात का? म्हणजे तुम्ही संधी साधू राजकारण करता आहात आणि किती बालिशपणाची तुमची ही वक्तव्य आहेत. त्या इंटरव्ह्यूमध्ये स्पष्ट विचारलंय. यांना एवढं सुद्धा कळू नये की लोक हा प्रश्न विचारतील, समजा नवाब मलिकांसोबत तुमचं ह्यांचे दाऊदचे संबंध तुम्ही तुमचं सरकार असताना काढले असतात का, ते त्या गोष्टी येणार नाहीत. पुढे जाऊन ह्यांनी कोविड सेंटरचा घोटाळा काढला. कोविड सेंटरमध्ये म्हणतात काय लोक मरत होते, एक 600 रुपयाची बॉडी बॅग ह्यांनी 6,000ला घेतली. ह्याचे खरं तर ह्यांनी कुठलाही बघा तोंड आहे, तोंडाला रबर हरकत तोंड चालतं, त्याच्यात तुम्ही पुरावे ठेवाल तर तुम्हाला गोष्टी आम्हाला कळतील. त्या एकाही गोष्टीचा पुरावा ठेवणार नाही, पण मोठे मोठे आकडे सांगायचे. 600चं 6,000 कोटींना 6,000ला तुम्ही एक बॉडी बॅग घेतली. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, लोक मरत होते याच्यात तुम्ही राजकारण करत होतात वगैरे वगैरे तुम्ही म्हणालात, मीही तेच म्हणतो. लोक मरत होते, आम्हाला तुम्ही ऑक्सिजन देखील दिला नाही. लोक मरत असताना वॅक्सिन नाही आल्या. माझ्याकडे लिस्ट आहे सगळ्या गोष्टींची ज्याच्या बाबतीत आपल्या बाबतीत एक दुजाभाव झाला. वॅक्सिन नाही आला, आयसीयू नाही आला, औषधं नाही मिळाली, जीएसटी नाही मिळाला. 40,000 कोटींचा निधी तुम्ही कोविड काळामध्ये पुन्हा रिटर्न पाठवलात. त्याच्या पुढे केंद्राला तो निधी पाठवल्यानंतर सीएम सहायता निधीला तुम्ही मदत करू नका म्हणून सगळ्यांना आवाहन करत होतात. सगळ्यांना सांगत होतात की पीएम केअर फंडमध्ये तुम्ही सगळ्यांनी पैसे टाका, पण सीएमला देऊ नका. म्हणजे महाराष्ट्रासाठी जे काही करायचं ते काहीच करू नका, जे करायचं ते केंद्राला करा. बरं, त्या केंद्राने काय केलं, आम्हाला तुम्ही साध्या ज्यांच्या घरात ही कोविडच्या केसेस झाल्या त्यांनी एक साधा आठवा, एक 1,500 रुपयाचं रेमडेसिवीरचं औषध आपण 60-60 हजार रुपयांना विकत घेतलेलं आहे. ज्याच्या घरात ह्या गोष्टी घडल्यात ते नक्की याला रिलेट करू शकतात. त्याच्याच बरोबर 50 रुपयाला साधा मिळणारा मास्क 1,000 रुपयांना मिळत होता. 50 रुपयाची ती सॅनिटायझरची बॉटल जवळजवळ 200, 300, 400 रुपयांना मिळत होती. ती देखील बाजारात मिळत नव्हती. एपिडेमिक ऍक्ट त्यावेळेस आला होता. या एपिडेमिक ऍक्टमध्ये टेंडर वगैरे काढत बसू नका, ह्या गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. देवेंद्र फडणवीसांना हे माहित नसेल, केंद्रातल्या मोदी सरकारने कुठल्याही गोष्टीवर टेंडर काढत बसलं नव्हतं. मग तुम्ही मुंबई महानगरपालिकेला हे प्रश्न विचारताय, तेव्हा हा विचार करायला हवा होता, जे मुंबईकरांच्या गरजेचं आहे, जे त्यावेळेस गरजेचं आहे जीव वाचवण्यासाठी, ते सारं मुंबई महापालिकेने केलं. इतक्या शॉर्ट टाइममध्ये मुंबईभर कोविड सेंटर्स जी उभारली गेली, त्याचं जाळं उभारलं गेलं. त्यामुळे बऱ्यापैकी मुंबईकरांना अगदी काहीही खर्च न करता मुंबईकरांना तिथे उपचार मिळाला. जवळजवळ एकेका छताखाली 1,500-2,2 हजार पेशंट्स एकेका छताखाली उपचार घेत होते कोविड सेंटर्समध्ये. आणि त्याच्यावर तुम्ही आज टीका करताय. जर तुम्हाला हा सारा कांड घडवायचा होता तर त्याही वेळेस घडवू शकला असतात, पण त्यावेळेस आजारी महाराष्ट्राला तुम्हाला अंगावर घ्यायचं नव्हतं. त्या आजारी महाराष्ट्राची सेवा कशाला कोण करेल? चांगला जेव्हा महाराष्ट्र होईल, एखाद्याचं मूल वाढून वगैरे मोठं होईल, चांगलं कामाधंद्याला लागेल, तेव्हा त्या मुलाला घेता येतं आपल्याकडे. त्या मुलाला लहानपणापासून मी कशाला वाढवत बसू, कशाला त्याच्यावर माझी इन्व्हेस्टमेंट करू? हे अशा प्रकारची तुमची वैचारिक पातळी. पुढे आहे का ते सोडून द्या. कोविडच्या ह्यांच्या घोटाळ्याला तर मी सिरियस घेत नाही. आपण 1 तारखेच्या उद्याच्या मोर्चामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलूच. एका वर्षात 8,000 कोटींच्या एफडी उतरवल्यामुळे मुंबई महापालिकेवर निघणारा जो मोर्चा आहे, त्या मोर्चाला पाहून यांची धडकी बसलेली, यांची बोबडी वळालेली आहे. 8,000 कोटींच्या एफडी एका वर्षात तुम्ही जर खाली उतरवू शकता, तुमच्या हातात जर 5 वर्षाची सत्ता दिली तर त्या एफडी राहतील का तरी? असंही तुमचे मोदी बोलले, ते पैसा बँकेतला पैसा चलनामध्ये आणायचा आहे वगैरे वगैरे. त्यामुळे तुमची इच्छा मनीषा सगळं आम्हाला चांगलं काही माहिती आहे. ठाकरे परिवाराला आरोपीच्या चौकटीत आणावे का, असा अर्णब गोस्वामींनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी थोडी बोबडी वळाली आणि म्हणतात काय की असं नाही करणार आम्ही, म्हणजे असं जाणून बुजून आम्ही करणार नाही. म्हणजे त्यांना ते दाखवायचं तर होतं, पण तेवढी हिंमत होत नव्हती बोलायची. ठाकरे परिवाराला त्या आरोपीच्या कॅटेगरीत आणणं ना इतकं सोपं नाही. देवेंद्र फडणवीस, याचा विचार करा. जेव्हा 4 गोष्टी 4 लोकांमध्ये समोर बोलताय, विचार करा. ठाकरे परिवाराविषयी बोलतायत. पुढे त्यांनी बऱ्याचशा केसेस काढल्या की आम्ही ते साधूंची हत्या असेल वगैरे वगैरे काही गोष्टी, ते सुशांत सिंह राजपूत आणि ते एक त्या अभिनेत्रीचं नावही मी विसरलो, त्या अभिनेत्रीचं काहीतरी ते प्रकरण काढायला लागले. आमच्याकडे बऱ्याचशा केसेस आहेत साहेब, तुम्ही काढा. सुशांत सिंग राजपूतचा प्रकरणाची तपास करा, पण त्यासोबत जस्टिस लोह्यांचा पण तपास करा, त्यासोबत त्या हिरेन पंड्याचा तपास करा, त्या कमलबेन डेलकर या आपल्या ज्या आमच्या जे खासदार आहेत त्यांच्या हसबंडचा मृत्यू कसा झाला त्याची तपास व्हायला हवा. त्याच्यावर मी लवकर थोडंच काय 1-2 दिवसात त्याच्यावर आपला व्हिडिओ येईलच. की ह्या सगळ्या मृत्यूंचे गुढ तुम्ही सांगणार नाहीत, पण तुम्ही कमंग लोकप्रियतेसाठी त्याच गोष्टी काढणार ज्या तुम्हाला तेवढ्याच पाहिजेत. पुढचं तुम्हाला सांगतो, औरंगजेबाच्या अवलादींवर वगैरे काहीतरी आलं. हे औरंगजेबाच्या शेवटी येणार ते औरंगजेबाच्या अवलादींवर. औरंगजेबाच्या अवलादी ह्या महाराष्ट्रात राहिल्या नाही पाहिजेत ह्या विचाराची शिवसेना कायम आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड काय, तो UCC कायदा येतो, शिवसेनेने तर कायम त्याला पाठिंबाच दिलाय, पण करायची दानत तुमच्यामध्ये नाही. आणि त्या दिवशी
जे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे काही पदाधिकारी उद्धव साहेबांना भेटायला आले, त्यांना वाटतं उद्धव साहेबांचं नेतृत्व सर्वसमावेशी आहे, ते कमीत कमी ऐकून घेतील त्यांना काय म्हणायचंय. उद्धव साहेबांनी त्यांना ऐकल्यानंतर काही निर्णय दिला नव्हता तिथे, त्यांनी फक्त ऐकून घेतले. ते वेळ आल्यानंतर आपला निर्णय देतीलच. पण यांच्या पोटात किती पोटशूळ उठला की आता बापरे, मुस्लिम समाज सगळा इकडे वळतोय की काय. उद्धव साहेब हिंदुत्वाच्या बाबतीत कधीही प्रतारणा करणार नाहीत, पण त्यांची भूमिका सर्वसमावेशी असेल हे मात्र नक्की. ते सगळ्यांना विचार करून, त्यात मग हिंदू असतील, मुस्लिम असतील, साऱ्या समाजाचा विचार करूनच ते निर्णय घेतील हे आम्हाला ठामपणे माहिती आहे. आणि उद्धव साहेब आहेत ते, त्यांचा निर्णय ते व्यवस्थित सांगतील तुम्हाला. त्याच्यामध्ये झालं असं, औरंगजेबाच्या अवलादी औरंगजेबाचे फोटो कसे नाचायला लागले, त्या औरंगजेबाचे फोटो तुमच्या सरकारच्या काळात कसे नाचायला लागले, हाच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. बरोबर, आत्ताच त्याचे फोटो, व्हॉट्सअपला स्टेटस, हे सगळं आत्ताच कसं काय येऊ लागलं, जो प्रश्न तुम्ही त्या इंटरव्ह्यू मध्ये विचारताय. पुढे जाऊन तुम्हाला त्याने विचारलं सीट वाटप कसं असेल. सीट वाटपावर देवेंद्र फडणवीसांनी जी काही गुगली टाकली की नाही, ज्याच्या जागा त्याला, पण साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्या शिंदे गटाला स्वतःला सुद्धा माहिती आहे की असं काहीच घडणार नाहीये. आम्हाला सीट वाटपामध्ये कशा प्रकारचं टोलवलं जाणार आहे हे आता तुम्ही सांगणार नाही, कारण आता तुम्हाला इन्कमिंग करून घ्यायचे, सगळीकडनं इन्कमिंग करून घ्यायचे. तुम्ही अजित पवारांना कधीही दुजाभाव देणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे हे शिंदे नावाचं जे कार्ट तुमच्या कडेवर तुम्ही बसवलं आहात, शिंदे टोळी नावाचं कार्ट, या शिंदे टोळीला तेवढा महाराष्ट्रात जनाधारच नाहीये, बेसच नाहीये. जवळजवळ 1% पुढे त्यांच्याकडे बेस नाहीये. ती 1% पण ह्यासाठी कारण आमदार खासदारांची संख्या जास्त असल्यामुळे त्या आमदार खासदाराचे 5-5, 10-10 हजार जरी कार्यकर्ते पकडले तरी तोच 1% पकडला आहे. त्याच्या व्यतिरिक्त शिंदे गटाला बेस नाही. मग शिंदे गटाला सोबत ठेवून महाराष्ट्राच्या निवडणुका लढणं हे काही सोपं नाही म्हणजे अशक्यच. मग सोबत ह्या अजित पवारांचा थोडा तरी एक खुळखुळा सोबत असावा, अशा प्रकारचं हे सगळं ह्यांचं राजकारण. आणि यांनी सांगितलंय आम्ही तडजोडी करत असतो, त्यामुळे याच्यात काही नवल वाटू नये. असो, बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा पुन्हा एकदा मानाचा जय महाराष्ट्र. जेव्हा जेव्हा शिवसेनेवर आरोप होतील आम्ही त्याला उत्तर द्यायला समर्थ आहोत आणि कायम समर्थ राहणार. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र.